हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 34 स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 बुद्धिमत्ता या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत क्रम ओळखणे 2 आकृत्यांची मालिका. हा आपला व्हिडिओ क्रमांक 13 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रम ओळखणे 1 संख्या हा घटक शिकलो. त्यावर असणारे भरपूर प्रश्न आपण सोडवले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रम ओळखणे 2 आकृत्यांच्या मालिका पाहणार आहे. मग या प्रकारच्या प्रश्नामध्ये दिलेल्या आकृतीमधील बदल ओळखून पुढील योग्य आकृती शोधायची असते. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने एकदम स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी एक्सप्लेन करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला हे प्रश्न सहज सोडवता येतील. हा टॉपिक स्कॉलरशिप साठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग पहा, या घटकाची आपण ओळख करून घेऊ. या उपघटकामध्ये प्रश्नाकृत्यामध्ये 3 आकृत्या दिलेल्या असतात. या 3 आकृत्यामध्ये क्रमशः झालेला बदल निरीक्षण व योग्य विश्लेषण करून त्याच क्रमाने बदल करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चौथी आकृती शोधा. म्हणजे आपल्याला 3 आकृत्या देणार आहे, त्यांच्या परस्परमध्ये काहीतरी संबंध असणार आहे. त्याला व्यवस्थितपणे आपण निरीक्षण करायचं, त्याचं विश्लेषण करायचं आणि त्या निरीक्षण करून तसा रूल वापरून चौथी आकृती आपल्याला फाइंड करायची आहे, शोधायची आहे, जे की आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. महत्वाचे मुद्दे: आकृत्यामध्ये पुढील प्रमाणे क्रमशः बदल होऊ शकतो. आकृतीतील भागांची, कोणांची, रेषांची किंवा चिन्हांची संख्या वाढत जाते किंवा कमी होत जाते. आकृतीतील काही भाग, काही चिन्हे, खुणा, अक्षरे, भौमितिक रचना घटिवित म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेने किंवा प्रतिघटिवित म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या उलट दिशेने फिरतात. म्हणजे काही चिन्हे, अक्षरे, खुणा देणारे ते असे फिरतील घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने, ते आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आकृतीतील चिन्हे काही स्थान पुढे सरकतात किंवा भौमितिक आकारांच्या स्थानातील बदल होतो. इत्यादी प्रकारचे बदल त्या आकृतीमध्ये होऊ शकतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला मग आता आपण नमुना प्रश्न पाहू. पहा, मग प्रश्न आहे, पुढील आकृती मालिकेत क्रमाने झालेला बदल ओळखून त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृत्यांच्या पर्याय क्रमांकाने वर्तुळ रंगवा. आता हे प्रश्न आकृत्या आहे आणि उत्तर आकृत्या, यातील एक उत्तर असणार आहे आपलं. पहा, 3 आकृती दिली आपल्याला. चौकोनमध्ये एक बाण दाखवायचं गोल, आणि तो बाण आता पहा एकदम, समजा मी तर जर प्लस काढला असा तर तो इकडच्या डायरेक्शनला वळाला म्हणजे 90 अंश वळाला इकडच्या डायरेक्शनला म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने, आणि मग इकडं आला परत म्हणजे 45 अंश खाली फिरला तो. परत यावर जर आपण प्लस काढला तर 45 अंश फिरून 90 अंश फिरला, तर हा बनला. आता इथं काय होणार पहा बरं, इथं प्लस काढतो मी, 90 अंश म्हणजे इकडं आणि 45 म्हणजे इकडं जाणार, म्हणजे असा एरो आपल्याला शोधावा लागेल. कुठे पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये तो उत्तर आहे. इथं लक्षात कोणत्या दिशेला फिरतो आणि किती अंश फिरतो ते पाहायचं तुम्ही व्यवस्थित. असं प्लसचा सिम्बॉल ठेवला लक्षात, तुम्हाला कळतं मग किती अंश फिरला, कुठं फिरला तो, काटकोन मध्ये फिरला का 45 अंश फिरला. काटकोन म्हणजे पूर्ण दिशा बदलली आणि इकडचं इकडं आला म्हणजे काटकोन झाला तो 90 अंश, आणि मध्ये असेल त्याला आपण 45 अंश म्हणणार. दुसरा प्रश्न आपण पाहू. पहा, इथे दिले 1 2 3 4 5 6 षटकोने, 1 2 3 4 5 पंचकोने म्हणजे 6 बाजूवाली बंदिस्त आकृती होती, 5 बाजूवाली झाली, 4 झाली. आता 3 बाजूवाली कोण असणार आहे, मग त्रिकोण. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. येतं लक्षात. पुढचा प्रश्न आपण पाहू. पहा, तिसऱ्या प्रश्नामध्ये 3 बाजू आहे म्हणजे अशी आकृती पहा, ती आकृती जशी तशी आहे त्याच्यासारखी त्याची उलट त्याच्या आतमध्ये आली. परत हे 2 आकृत्या आहे पहा, 1 आणि 2, आणि परत पाहिल्यासारखी एक तिसरी आकृती आली. आता चौथी आकृती काय असणार आहे पहा, म्हणजे हा पॅटर्न सेम असणार आहे, 1 2 3, आणि त्याच्या आतमध्ये आता पहा त्याच्यामध्ये आतमध्ये एक आकृती येणार,
किंवा मग आतमध्ये जर आपण तिथं बिंदू पण घेऊ शकतो. म्हणजे इथं असा ऑप्शन नाही, असा पर्याय जर असता ना 1 2 3 आणि 4 आपण तो घेतला असता, पण नाहीये तसा पर्याय. चौकोन नाही बरं का, पूर्ण चौकोन नाही, असं मोकळा. मग पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. येतं का लक्षात तुमच्या? पहा समजून सांगतो परत मी. एक नंबरला असं होतं की नाही, 2 नंबर काय झालं 1 आणि त्याच्या आतमध्ये आकृती आली बाई 2. 3 नंबरला काय झालं 1 हे 2 आणि हे 3. आता 4 नंबरला काय व्हायला पाहिजे होतं 1 2 हे 3 आणि हे 4, पण अशी डायग्रामच नाहीये, म्हणून आपण इथं बिंदू सिलेक्ट केला. समजा त्यांनी पुढचा बदल बिंदूवर केला असेल, म्हणून आपण उत्तर घेतला पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहता, वरच्या दिशेला बाण जातो. आता तो बाण काय पण पाहता, एक बाण होता वरच्या दिशेला, आता एक बाण आडवा झाला समजा इकडच्या दिशेला आणि एक बाण त्याच्या विरुद्ध दिशेला, जे दोन्ही आडवे आहे. त्यानंतर 2 चे 3 झाले पण उभे झाले. आता किती होणार, आडवे होणार आणि 4 होणार. इथं 1 2 3 आहे, इथं उभे 4 आहे, इथं आडवे 4 आहे. पहा पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. खूप सोपं आहे, फक्त आकृत्यामध्ये काय बदल झालेले ते आपल्याला पाहायचंय. आता आपण पाहू सरावासाठी दिलेले प्रश्न स्वाध्याय 4.2. पहा इथं आता 1 2 3 दिलेले, आपल्याला चौथी आकृती शोधायची आहे. मग इथं चिन्ह पहा बरं, हा प्लस इथं होतं 1 नंबरला, मग इथं सरकला तो, म्हणजे पुढच्या स्टेपला इथं आला तो, तिसऱ्या स्टेपला इथं गेला, चौथ्या स्टेपला इथं येणार की नाही असं. त्यानंतर हा भरीव गोल पहा इथं होता, पुढच्या डायग्राम मध्ये तो इथं आला, म्हणजे खालच्या दिशेला गेला इथं. तिसऱ्या डायग्राम मध्ये तो इकडं सरकला, चौथ्यामध्ये इथं येणार की नाही. मग पहा बरं इथं अशी डायग्राम कुठे दिसती का, हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. आता हे 2 पैकी एक आहे. मग पहा बरं, क्रॉस खाली पाहिजे आणि भरीव गोल वरती पाहिजे. इथं क्रॉस नाही खाली, हा पण पर्याय गेला, पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. म्हणजे पूर्ण चिन्ह पण पाहायची गरज नाहीये, 1 2 चिन्हामध्येच तुमचा प्रश्न उत्तर येऊ शकतो. अलग लक्षात. दुसरा प्रश्न पाहू. पहा आता इकडं बाण गेला, तो बाण वरती आला, म्हणजे वरच्या डायरेक्शनला सरकला बाण असा होता. 3 नंबरला इकडं सरकला, 4 नंबरला खाली येणार की नाही. असा बाण पहा कुठेही एकच आहे, पर्याय क्रमांक 4 हे नाहीये. आता हे याच्यातलं पण जर एखादा असा असता तर आपण चिन्ह पाहिले असते आतमध्ये, मग आतमधला बाण पाहिला असता आपण. तिसरा प्रश्न आपण पाहू. पहा तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं, आता एक त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये एक रेष ओढली इथं. परत तशीच आकृती आहे, हे बघा त्रिकोण आणि ही रेष आणि एक रेष ओढून तिथे एक परत आणखी एक त्रिकोण तयार झाला आतमध्ये. बरं, परत ही आकृती इथं आली पहा आणि एवढे फक्त इथं एक एवढी रेष वाढली इथं. आता पुढच्या मध्ये याची जर इकडे वाढली तर याची निम्मी वाढून टाका, म्हणजे पुढची आकृती काय पहा, हे जसंची तसं. हे बघा हे इथं आकृती इथं असं त्रिकोण बनलं, हे आणि हे पण ओढून टाका, म्हणजे कोणतं उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. एकदम सोपं आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न आपण पाहू. पहा 1 7 4 इथं एक रेष वापरली, एक लाईन वापरली, 1 2 लाईन्स वापरली, तर 1 2 3 लाईन वापरले. आता 4 लाईन वाला कोणते पहा बरं, 1 2 3 4. बरोबर आहे की नाही. 1 2 3 4 5, इथं 5 झाले, हे नाही, हे पण नाही, हे सुद्धा नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 4 रेषावाला कोण आहे, शून्यच आहे तिथं. पाचवी आकृती पहा आता. या बा इथं आता एक ब्लॅक, आता पहा इथं पट्ट्या आहे, पहा इथं म्हणजे असं स्ट्रीप दिसतात ना, एक म्हणजे पहा ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक. त्या इथं काय झालं पहा बरं, आता हे 3 पट्टे होते, 3 ब्लॅक पट्टे होते, इथं 2 झाले, इथं एकच झाला. आता एक पण नाही, म्हणजे एक पण नाही पाहिजे आपल्याला, बरोबर आहे का नाही. म्हणजे एक पण पट्टा नाही पाहिजे आपल्याला. बरं, आता इथं पहा हे 1 2 3 4 हे 3 येऊ शकतात, पण प्रॉब्लेम काय आता पहा, लाईन जर पाहिले तर 1 2 3 4 लाईन होते, 1 2 3 लाईन झाले, 1 2 म्हणजे एक लाईन लागणार आहे आपल्याला, म्हणजे हा पर्याय आपला येणार नाही, लक्षात ठेवा, हा पर्याय येणार नाही. किंवा आणखी एक सोपी ट्रिक सांगतो पहा. इथं या वर्तुळाच्या चारही बाजूला छोटे छोटे 4 वर्तुळे, इकडचा कमी झाला 3 वर्तुळ झाले, अजून एक कमी झाला इथला 2, आणि आता हा पण गायब करा,
म्हणजे कोणतं उत्तर असणार आहे? एक रेष आणि फक्त वरचा असणार आहे. कुठं आहे पहा बरं, एक रेष वरचा, इथं 3 आहे, आपण गेला म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. येतं लक्षात? त्यानंतर 6वा प्रश्न आपण पाहू. पहा, या अशा प्रकारे आकृती होती, अशा प्रकारे झाली आकृती. पहा बरं का, म्हणजे हे जे आहे या म्हणजे हे आडवी झाली इथं, परत अशीच आकृती इथं आली, पण बदल काय झाला पहा बरं का. आता हीच आकृती इथं आहे, पण इथं पहा हा बाण असा होता, इथं वाटी होती, इथं उलट झालं पहा. मग दुसरी आकृती ही डायग्राम अशीच येणार इथं असं, आणि इथं पहा ही कशी आहे, इथं बाण या प्रकारे आहे ना. आता हे पहा असं उलट घ्यायचं. हा पर्याय कुठं आहे बरं पहा व्यवस्थित, हे घेऊ नका, व्यवस्थित पहा, इकडून पाहिजे आपल्याला असं, इकडून. मग इकडून आहे, पण बाण कोणता आला? हा आला. इकडून आहे, बाण हा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 7वा प्रश्न आपण पाहू. पहा, सगळीकडे षटकोन दिलेले आणि आतमध्ये छोटे छोटे चिन्ह वापरलेली. पहा काय झालं, एक नंबरला हे पहा, हा ट्रायंगल इकडं सरकला, हा वरती सरकला, हा ट्रायंगल इकडं सरकला आणि वर्तुळ खाली आला. म्हणजे असे फिरले, ते घड्याळाच्या दिशेने फिरले एक एक घर. बर, हा इथं गेला परत, आता घड्याळाच्या एक एक दिशेने फिरवा आता, म्हणजे हा इथं जाणार, हा वर्तुळ इथं येणार भरीव, हा ट्रायंगल इकडे जाणार आणि हा गोल इथं येणार. पहा बरं, हे पर्याय कुठे आता? ट्रायंगल, भरीव, ट्रायंगल, एक पर्याय नंबर 1 आहे. ठीक आहे, 1 नंबरचं उत्तर असेल. 8वा प्रश्न आपण पाहू. पहा काय वाटतं 8व्या प्रश्नामध्ये तुम्हाला? पहा इथं एक चौकोन आहे, वरती असे 3 आहे, इथं पहा रिबन सारखे, आणि खाली 1 आहे. इथं 2 झाले, इथं 2, म्हणजे यातील एक कमी झाला, इथं एक वाढला. बरं, परत म्हणजे एकूण किती पहा, 1 2 3 4, 4 रिबिन आहे. आता त्याला रिबिन म्हणू आपण, ते कॉमा सारखे दिसतात. 1 2 3 4, 4च आहे. 1 2 3 4, 4च आहे, म्हणजे आपल्याला 4च पाहिजे, बरोबर नाही? इथं 3 आले, हा पर्याय गेला, इथं 3 आले, हा पर्याय गेला, इथं 4 आहे, इथं पण 4 आहे. बरं, यातील कोणता पर्याय आता व्यवस्थित पहा. आता इथला हा सुद्धा कमी होणार की नाही? मग इथं पहा, आता हे 2 या प्रकारे आहे की नाही? मग इथं पहा 2 या प्रकारे आहे, 2 या प्रकारे, म्हणजे इथं पहा उलटी डायरेक्शन दिली, अशी डायरेक्शन दिली, पण आपल्याला अशी पाहिजे 2, जे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे आपलं. येतं लक्षात? 9वा प्रश्न आपण पाहू. ट्रायंगल 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 आहे, म्हणजे इथं पण ट्रायंगलच असणार आहे. बरं, इथं वर्तुळ होता, वर्तुळ इकडच्या डायरेक्शनला गेला, इथून परत इकडच्या डायरेक्शनला गेला, आता इथून परत कुठे येणार? ते खाली येणार, इथं येणार. मग असा पर्याय कुठे पहा? 1 2, हे 2 आहे, म्हणजे हे 2 गेले. बरं, क्रॉस कुठं होता पहा? वरती होता, क्रॉस वरती होता, तो नंतर वरतीच आहे इथं. पहा बरं का, व्यवस्थित पहा, क्रॉस वरतीच आहे इथं, मात्र इथं काय झालं पहा, आता हा क्रॉस इथला इथं आला. मग आता सेकंड स्टेपला पण तो काय असणार आहे? इथंच राहणार की नाही? म्हणजे एकदा त्याने बदल नाही केला, त्याची जागा तीच आहे, मग इथं पण बदल नाही होणार ना, तीच राहणार ना. एक इथं बदला 3 नंबरला, 4 नंबरला क्रॉस इथंच राहणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. येतं लक्षात? 10वा प्रश्न आपण पाहू. पहा 10वा आता खूप सोपं आहे, करा बरं होमवर्क तुम्ही. आता एक प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो, मी खूप सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला एखादा क्वेश्चन समजत नसेल, थोडा रिपीट, म्हणजे तुम्ही व्हिडिओ मागं घेऊन परत पहा, जरी समजत नसेल तर विचारा प्रश्न तुम्ही. आता थोडे टाइम ऍडजस्टमेंट आपला होत नाही, तुम्ही म्हणता सर 2 व्हिडिओ टाका, हे टाका, तो टॉपिक घ्या, पण थोडा शेड्यूल आपला पॅक, माझा शेड्यूल थोडा पॅक असल्यामुळे ना 2 व्हिडिओ शक्यच नाही. आता एक्झाम पिरियड चालू आहे, तुम्हाला माहिती, दुसऱ्या वर्गांची एक्झाम चालू आहे, त्यामुळे थोडासा टाइम ऍडजस्टमेंट होत नाही आपला. पण आहे अजून आपल्याकडे 10-12 दिवस, मी प्रयत्न करतो, जर 2 व्हिडिओ झाले तर शक्य झाले मी करतो तेवढे, पण जेवढं घेतो तुम्ही तेवढं व्यवस्थित करा. किंवा तुम्हाला वाटतं सर हे महत्वाचा घटक यावर, आता हे सगळे या घटकावर प्रश्न पडतोच ना, म्हणून हे घटक घेणं, म्हणजे प्रत्येक टॉपिकवर एक प्रश्न येणारच आहे बुद्धिमत्ताचा, त्यामुळे हे सर्व घटक इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहू. पहा 11वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं 4 कडे आहे याची दिलेले पहा, इथं हे असे सी टाईप मध्ये, त्यातील पहा हा भाग कॅन्सल झाला आणि इकडे आला तो, पहा हे 2, एक म्हणजे फुलाची पाकळीच बनली इथं एक. नंतर पहा म्हणजे हा भाग निघून त्याच्या विरुद्ध दिशेवर आला, वरचा भाग निघून त्याच्या विरुद्ध दिशेवर आला इथं. आता
पहा बरं का आता काय होणार आहे पुढच्या स्टेपला काय होईल आता म्हणजे इकडचा गेला एक नंबरचा हा गेला, हा 2 नंबरचा इथला कॅन्सल झाला, 3 नंबर इथून एक भाग जाणार की नाही म्हणजे पहा पुढच्या वेळेस काय होईल आता व्यवस्थित पहा बरं का हे खालचं जसं तसं राहणार आहे म्हणजे का कुठं आहे ते हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, 2 आणि 3 राहिले, मग याचा हाफ निघून गेला इकडं म्हणजे इथं फक्त किती राहणार आहे या प्रकार राहणार डायग्राम पहा या प्रकार राहणार इथं आणि तो त्याच्या विरुद्ध दिशेला येणार म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 12वा प्रश्न आपण पाहू. पहा इथं आता 1 2 3 4 5 5 रेषा वापरले, 1 2 3 4 रेषा वापरले, 1 2 3 3 रेषा वापरले, आता फक्त 2 रेषा वापर म्हणजे पर्याय क्रमांक 4 व्ही उत्तर असेल. यांना रेषा जास्त आहे. 13 नंबरचा प्रश्न पहा आता इथं सुद्धा काय झालेले विद्यार्थी मित्रांनो प्लस आता पहा कुठं गेला हा प्लस इकडे गेला आहे का नाही हे भागाकार करा हा होमवर्कला व्यवस्थित समजून घ्या प्रश्न. त्यानंतर 14वा प्रश्न आपण पाहू. आता 14वा प्रश्न पहा 1 2 3 4 5 6 बाहेर किती आहे 6 साइड्स आहे आतमध्ये 1 2 3 4 5 एक कमी झाली 5 आतमध्ये वर्तुळ आहे. बर एक नंबर आला जो छोटा वर्तुळ होता तो बाहेर मोठा म्हणून बनला इथं बरोबर आहे की नाही. त्यानंतर जो बाहेरचा 2 नंबरचा होता 2 नंबरचा तो आतमध्ये गेला 2 नंबरचा आतमध्ये गेला इथं आणि जो बाहेरचा षटकोन होता तो 2 नंबरला आला. बरं इथं काय झालं पहा आता म्हणजे व्यवस्थित पहा बरं का आता काय म्हणतो मी तुम्हाला इथं काय झालं जो छोटा होता तो इथं आला बरोबर आहे की नाही, जो 2 नंबरला होता तो आतमध्ये गेला. बर इथं 2 नंबरला कोण आहे षटकोन तो आतमध्ये गेला, 2 नंबरचा आतमध्ये म्हणजे 3 नंबर जातो, 2 नंबरचा आपण नंबर दू पहा षटकोन 1 नंबर, पंचकोन 2 नंबर आणि वर्तुळ 3 नंबर. 3 नंबर बाहेर आला इथं म्हणजे वर्तुळ आहे 3 नंबर तो बाहेर आला, 1 नंबर कोण आहे षटकोन, षटकोन कुठे गेला 2 नंबरला म्हणजे 1 नंबर आतमध्ये गेला आणि 3 नंबर कोणता 2 नंबर 2 नंबर काय आपला पंचकोन तो आतमध्ये गेला 2 नंबरचा. ठीक आहे. त्यानंतर इकडे काय झालं पहा हा 2 नंबरचा बाहेर आला म्हणजे जे आतील बाजू आहे ती बाहेर आली इकडं. त्यानंतर 1 नंबरला कोण आहे षटकोन तो आतमध्ये गेला 1 नंबरचा आणि 3 नंबरला काय वर्तुळ तो मध्ये गेला. आता 4 नंबरला डायग्राम काय असणार सांगा बरं आता. मग इथं व्यवस्थित पहा 1 नंबर वाला 3 नंबर बनला, 1 नंबर वाला 3 नंबर इथं 1 नंबरला कोण आहे षटकोन आहे का नाही तो 3 नंबरला गेला. झालं इथपर्यंत म्हणजे पहा हा पर्याय गेला आपला हा पर्याय गेला ह्या 2 मधून एक उत्तर असेल. बरं आपला जो बाहेरचा 1 नंबरचा षटकोन तो 2 नंबरला गेला, बाहेरचा आहे जो तो 2 नंबरला जातो, इथं बाहेरचा कोण आहे पंचकोन तो 2 नंबरला जाईल, बाहेरचा 2 नंबर म्हणजे पर्याय क्रमांक 1 म्हणजे थोडक्यात हे 3 यांनी जर सायकल पूर्ण झाली म्हणजे 1 नंबरची डायग्राम पुन्हा येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. ठीक आहे. 15वा प्रश्न आपण पाहू. पहा आता चौकोन आहे, चौकोनाचे 2 भाग केले, इकडे एक वर्तुळ आहे इकडे एक वर्तुळ आहे, हा खाली वर्तुळ आहे हा भरीव वर्तुळ आहे. बर आता हे चौकोन जो आहे तो आडवा केला बरोबर आहे की नाही आणि वरती एक गोल खाली एक गोल हे भरीव गोल आहे. परत ही डायग्राम इथं आली का नाही पण हे बदलले पहा हा भरीव गोल म्हणजे ब्लॅक सर्कल इकडं आला उजव्या बाजूला आणि हा जो ओपन सर्कल आहे तो डाव्या बाजूला आला. आता हीच डायग्राम इथं येणार की नाही. आता काय होईल पहा वरती डार्क सर्कल येईल आणि इथं ब्लँक येईल. हा पर्याय कुठे आहे पहा बरं पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. येतं लक्षात. 16वा प्रश्न आपण पाहू. 8 9 3 8 साठी किती रेषा वापरले 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 एक कमी झाली 1 2 3 4 5 एक कमी झाली. आता इथं आपल्याला 4 पाहिजे मग 1 2 3 4 आता हे होणार का पहा बरं व्यवस्थित पहा बरं काय म्हणतो मी तुम्हाला. तुम्ही म्हणा सर इथं पण 4 आहे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5 हा पर्याय इथं गेला एक नाही होत. आता व्यवस्थित पहा ना हा कट केला त्यांनी 9 बनला, परत हा कट केला 3 बनला बरोबर आहे का नाही. आता कोणतं कट करावं लागेल म्हणजे काय बनणार सांगा बरं मला. शून्य बनू शकतो की तिथं शून्य बनणार नाही काय बनणार आता 4 बनणार काय बनणार 4 1 2 3 4 पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. ठीक आहे.
त्यानंतर 17वा प्रश्न आपण पाहू आता. पहा 17वा प्रश्न कसं वाटतं तुम्हाला? असं वाटतो एक माणूस उभा आहे काहीतरी इथं, एक दांडी घेऊन उभा आहे है ना. तर इथं पहा काय झालं, म्हणजे उभी इथं आकृती होती, आडवी आकृती झाली ना, माणूस असा झाला पहा. इथं पहा आता, ही त्याची डायग्राम इथं बरोबर जशी तशी, फक्त त्याचे खालचे 2 पाय वाढले का नाही. बरं, आता इथं डायग्राम, याची डायग्राम ही उलटी झाली. पहा इथं पण याला पाय नाही 2, म्हणजे याचं वॉटर इमेज झाली इथं. म्हणजे आता याचा पण उलटा, म्हणजे याचं उलट झालं, इकडे पण याचं उलट घ्या, म्हणजे या प्रकारे पहा बरं डायग्राम कुठं आहे. ही डायग्राम तर होणार नाही, हे दोघातून एक. पण यात ह्या दोघातून एक आहे, पण कशी होणार डायग्राम सांगा बरं मला आता. कोणता पर्याय येईल इथं उत्तर मध्ये? हे उलट दिशेने जाणं, म्हणजे याचा जो हात आहे ना, हा इकडच्या दिशेला पाहिजे ना आपल्याला, हे लक्षात ठेवा. आता इथं काय झालं, हे बदललं, म्हणजे कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. आलं का लक्षात? चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ह्या आकृतीवर प्रश्न असणार आहे तुम्हाला. आता पुढचे प्रश्न जे की तुम्हाला होमवर्क साठी आहे पहा. 18, 19, 20 भरपूर प्रश्न आहे. करा तुम्ही होमवर्क साठी. घ्या स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओ पॉज करून सोडवा. हे बाई पुढचे घ्या. हे पहा 21, हे 22 ते 24 घ्या. आणि आणखी 2-3 आहे पुढं, 2च आहे. हे पाय, हे पहा हे 2 आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे घटक शिकलो ते काय होतं? क्रम ओळखणे 2 आकृत्यांची मालिका. मग आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा होता आकृत्यावर. यावर एक प्रश्न हमखासपणे विचारला जाणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रम ओळखणे चिन्हांची मालिका. आता चिन्ह दिलेले असणार आहे, त्या चिन्हावर काय मालिका आपल्याला ते पाहावं लागेल. ठीक आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.